श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आता हे फूट पॅचेस आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे ह्याचा एक डेमो व्हिडिओ मी करत आहे। कारण मी बरेचसे व्हिडिओ दाखवले पण तरीसुद्धा बऱ्याच जणांचे काही कन्फ्युजन होत आहे। तर मी एक व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे निर्णय केला की म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ बनवून जर तुम्हाला दाखवलं तर याच्यात तुम्हाला व्यवस्थित समजेल। ह्याच्यामध्ये आपल्याला असे जे फूट पॅच आहेत ते 10 मिळणार आहेत। ह्याच्यामध्ये एका वेळेला 2 असणार आहेत जे 2 पायांसाठी आपल्याला लागणार आहेत आणि त्याच्यासोबत हे अशी ही जी स्टिकर पट्टी आहे ती मिळणार आहे। ह्याला कोणीही फाडायचं म्हणजे आतमध्ये जे आहे ना ते अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। ह्याला कोणीही ओपन फाडायचं नाही आहे, ह्याच्यातनं काही काढून तुम्हाला पायाला लावायचं नाही आहे। असे बरेच चुकीचे म्हणजे मला मेसेजेस आले म्हणून मी म्हटलं मी हा व्यवस्थितच व्हिडिओ शूट करते। हे तुम्हाला असं तुमच्या ही जी बाजू आहे ह्याच्यामध्ये जे औषध जे दिसत आहे हे तुमच्या पायाला लागेल अशा पद्धतीने तुम्हाला हे चिटकवायचं आहे। ह्याच्यावर लिहिलेलं देखील आहे प्लीज पुट अधेसिव्ह शीट ऑन धिस साइड, म्हणजे अधेसिव्ह शीट जी आहे म्हणजे जे स्टिकर पेपर आहे तो तुम्हाला ह्याच्यावरती चिटकवून हे पायाला लावायचं आहे। आता ह्याला अशा पद्धतीचं स्टिकर असणार आहे, हे तुम्हाला आधी काढून घ्यायचं आहे हळूवारपणे। हे थोडंसं स्टिकी असतं तर हळूवार काम करा म्हणजे जेणेकरून हे स्टिकर एकामेकांना चिकटणार नाही। त्याच्यानंतर हे जे आहे ही जी बाजू ही अशा पद्धतीने लावायची आहे स्टिकरवरती, ठीक आहे। हे बघा हे औषध आपल्या पायाला लागलं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर जे आहे अशा पद्धतीने हे स्टिकर आपल्या पायाला लावायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे स्टिकर तुम्हाला तुमच्या पायाला लावायचं आहे जेणेकरून ते जे औषध आहे ह्याच्यामधलं जे औषध आहे ना ते तुमच्या पायाला लागलं पाहिजे। ह्याला अजिबात खोलू नका। त्याच्यानंतर हे पूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं आहे, अजिबात त्याला काढायचं नाही। तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर तुम्ही स्लीपर्स वगैरे वेअर करून जा, ह्याला पाणी लावू देऊ नका। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याला अशी हळूवारपणे ही जी स्टिकर पेपर आहे ना हळूहळू म्हणजे आपल्या पायांना त्रास होणार नाही या पद्धतीने हळूहळू ही अशी काढायची आहे तुम्हाला। आणि जेव्हा तुम्ही हे ओपन करणार तेव्हा हे जे तुमचं स्टिकर जे आहे आता जे एकदम वाईट आहे ते तुम्हाला पूर्णपणे बॉडी डिटॉक्स झाल्यानंतर हे ब्लॅक झालेलं असेल, त्यासोबत आपल्या तळव्यांना सुद्धा ब्लॅक कलर आलेला असेल, ठीक आहे। तर आता मी ते तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा राहणार आहे की कोणाला कितपत प्रमाणात काळं हे उतरणार आहे। तर अशा पद्धतीने हा स्टिकर लावायचा आहे।